नमस्कार. काय घटना झाली होती 1 तारखेला नेमकी? 1 तारखेला आमच्या मुलावर हात टाकल्यामुळं आम्ही विचारायला गेलो. त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी शिगाळे केले. त्यांनी आम्हाला हाणमार केले. चौकात घेऊन आम्हाला एवढ्यांना पण मारलं. पोरं म्हणजे अजून 2-4 पोरं होते माझ्यासोबत मायवाले. तुमच्या मुलाला का हाणमार झाली? म्हणजे कोण याला पहिल्यांदा मारलं ना? हा मा मुलाला ते काय काम नेमकी घटना झाली होती बाबा? सांग. कारण नसताना आम्ही कामावर चाललो होतो. तो वरतून आला, आमच्या गाडीची चावी बोचकायला लागला. गाडीची चावी बोचकडत असताना मी त्याचा हात पकडला, तर त्याने मला मारलं. मग सकाळचा आम्ही त्याला विचारण्यास गेलो. तो कोण होतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिथं सुभाष सुभाष गायकर. त्यांनी पहिल्यांदा तुला मारहाण केली? हा बरं, तुला मारहाण केल्यानंतर मग तुझी मम्मी दुसऱ्या दिवशी हा विचारपूस करण्यासाठी गेलो आम्ही. मारलं? हा बरं, मग तिथं तुम्ही गेल्यानंतर काय झालं पुढं? काय झालं, त्याने आम्हाला चौकातच धरून विचारायच्या अगोदर शिगाळे केले आणि लगेच आम्हाला चौकात धरून त्यांनी मारहाण सुरुवात केली. जवळजवळ त्यांनी अगोदरच माणसं पब्लिक गोळून ठेवली होती. इतकी मारहाण केली पूर्ण. तर त्यानं म्हणजे बाई माणूस असून तो म्हणला, तू बाई माणूस यात मी तुला काय घाबरणार आहे का मारायला. तिथं मारलं चौकात. तर त्याने आम्हाला तिथून परत गरम पंचायतमध्ये नेलं ओढीत आम्हाला मारायला. गरम पंचायतमध्ये नेलं. मग त्याने आम्हाला इतकं मारलं, मला असं मारलं तर लाथा घातल्या काय, तर बुक्क्या घातल्या काय, तर डोळे फोडले, माझी साडी ओढली त्यांनी. कोणी केसाला धरून ओढलं. तर काही एवढी पब्लिक पुरुष माणसानेच मारलं. किती जण होते मारायला? मारायला बरेचसे होते, जवळजवळ 50-60 माणूस असेल. पण मग एवढे मारायला जमल. वर पोलीस पाटलानं सुद्धा मारलं, सरपंचानं मारलं. तुम्ही कोण कोण ओळखीचं होतं तुमच्या? त्याच्यात थोडेच ओळखीचे होते आमचे, पण मग सगळे गावच काय जमा नाव करून सांगा ना, ठेवलं. कोण कोण होतं? नाव पप्पू हांडे होता एक, प्रणित गायकर, प्रमोद आरोटे सर, म्हणजे ते ब्राह्मणवाडी शाळेला शिकविते. प्रमोद आरोटे, परत सुधीर हांडे, समीर हांडेचा भाऊही होता. आणि पप्पू हांडे वनकुटे गावचा होता. म्हणजे असे ओळखीचे 7-8 माणसं होती. बाकीची नाव माहिती नाही ना बाकीच्यांचे. ग्रामपंचायत मधलं कोण कोण होतं? ग्रामपंचायत मधले सरपंच आणि पोलीस पाटील. सरपंचाचं काय नाव आहे? सरपंच सुभाष गायकर. ते आम्हाला नाही एवढं माहिती. उपसरपंच वाटतं सुभाष गायकर म्हणून. तुम्हाला तिथे चौकात मारहाण केली, त्याच्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतमध्ये नेलं. कशाला नेलं तुम्हाला? ते मारायला नेलं तर आम्हाला कवड लावून मारलं त्यांनी. कडे घालू मारलं आम्हाला त्यांनी. ग्रामपंचायत मध्ये नेल्यानंतर दरोडा लावून मारलं? हा, आधी एका रूम मध्ये मारलं, तिथून दुसऱ्या रूम मध्ये नेलं, तिथं पण मारलं आम्हाला. दुसऱ्या रूम मध्ये पण. काय एवढी गंभीर मारहाण करायची कारण काय? काय फक्त मुलाला मारलं होतं ते विचारायला गेलतो त्याच्यावरून. ते म्हणे आजा ठाकराच्या रांडा काही काय, ते आम्ही काय पाहतो म्हणे, आला ठाकरांना माझ असं डायरेक्ट बोलला. लगेच धावला मारायला. मग त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला फॉलोअप घेत होते, पाठपुरावा करत होते. नंतर काय झालं पुढं? मग 1 तारखेला गुन्हा झालाय, आता 18 तारीख आहे. मधले 18 दिवस म्हणजे नेमकी काय झालं? मग ते आमचे घेतच नव्हते ना. ते नुसते ते सरपंचाचे पुरुषी घेत राहिली. हे माणसं आहे ना, पोलीस स्टेशन मध्ये काय केलं, सरपंचाला आम्ही हाणमार करू नये म्हणून तेच पुरतुरे करीत राहिला. आमचं काही याने पुढं घेतलं नाही. घेतलं तुमच्या कोणता गुन्हा दाखल केलाय त्यांनी? आमचे गुन्हा दाखल केला सरपंचाला मारलं म्हणून. म्हणजे तुम्हाला मारहाण झाली तर झाली, तुमच्याच गुन्हा दाखल झाला? हा, मग आम्हाला त्यांनी इथं आणून टाकलं होतं. गाडी बोलावली होती आम्हाला त्यांनी. म्हणजे तुम्हाला घ्यायला पोलीस गाडी आली गावात? हा, त्यानं बोलावली होती. पोलीस गाडी आली आम्हाला न्यायला. मग इथं आणल्यानंतर तुम्हाला काय केलं? दुसऱ्या दिवशी जामीन केला का सोडलं इथं? काय नाही, आम्हाला इथं आणलं. मग त्याला गपचे गप काढून दिलं आणि मग आम्हाला सोडून दिलं. 7-8 वाजता सोडून दिलं आम्हाला. आपण त्या व्हिडिओ मध्ये तर स्पष्ट दिसते ना तुम्हाला मारहाण झाली, धक्काबुक्की झाली चौकात. मारहाण म्हणजे लय मारहाण झाली. इथं डोळ्यावर लात मारली, मला डोळ्यानं दिसत नाही. इथं शेतीत लाता घालेले, बुटाचे लाता घालेले, ते सुद्धा दुखतंय. इकडून श्वास गेला की इकडून दुखतंय. या पोराच्या कानातून 2 रक्त निघतंय. या पोराच्या इथं मानकाटीला लागलं होतं, पूर्ण रक्तानं भिजून गेला होता. एवढ्यापर्यंत त्यांनी मारहाण केली. तरी मग ते पोलीस पाटील आणि सरपंच काय कामाला बा, त्यांनी दखल घ्या पाहिजे का नको? पोरांना दापाय पाहिजे का नको? झालं असेल ते वाहू द्या, पण मग त्यांनी दापाय पाहिजे ना. वरून तेच आम्हाला मारायला दावायचे दोन्ही. मग त्यांचं करायचं काय बा? त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. बाकी काहीच म्हणणं नाही आपलं. अटक म्हणजे झालीच पाहिजे. तुम्ही मोर्चा घेऊन आलते, लक्की भाऊ जाधव देखील इथं आले. आता काय म्हणणे बा पोलीस प्रशासनाचं?
म्हणजे गुन्हा दाखल करून घेतायत का ते? हा घेतेत म्हटलं घेते असं मग म्हणतात. मग अजून काय माहिती म्हणजे अजून दाखल नाही झाला. अजून दाखल झालं नाही. ते म्हणतात घेतोय गुन्हा दाखल करून. कारण आम्ही असे 2-4 दिवस फिरत होतो पण आमचा गुन्हा काय त्यांनी दाखल करून घेतलाच नाही.